नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या टॉप 10 बातम्या। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक प्रकरणात दीपक सीताराम काटे याचे नाव समोर आले आहे। या प्रकरणी दीपक काटेसह 7 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय। दीपक काटे हा भाजपाचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर येत आहे, परंतु त्याच्यासोबत आमचा संबंध नाही असे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे। गेल्या 2 दिवसांपासून शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद हे मराठीचे धडे गिरवत आहेत। मराठी भाषा आपण शिकणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं, त्यानुसार ते रोज मराठी शिकत आहेत। आज माध्यमांसमोर त्यांनी काही मराठी वाक्य वाचून दाखवली। महाराजांना ळ नीट उच्चारता येत नाही असं त्यांच्या शिक्षकांनी सांगितलंय, पण 2 दिवसात बरीच प्रगती असून पुढच्या 2 महिन्यात ते चांगलं मराठी बोलतील असंही 2 शिक्षकांनी सांगितलं आहे। गेल्या काही दिवसांपासून सायबर फसवणुकीच्या अनेक घटना समोर येत आहेत। या दरम्यान पाकिस्तानी फोन नंबरवरून सततचे फोन कॉल, मार्फ केलेले नग्न फोटो, तुमच्या संपर्कातील लोकांना पाठवण्याची धमकी अशा वेगवेगळ्या प्रकारे सायबर गुन्हेगारांकडून असंख्य लोकांना लक्ष्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या मोबाईल ऍप्लिकेशन्सच्या माध्यमातून कर्ज घेणाऱ्या वापरकर्त्यांना सायबर गुन्हेगारांच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची बाब समोर आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान केलेले विधान सध्या चर्चेचा विषय ठरलाय। पुण्यावर देवेंद्र फडणवीसांचं लक्ष असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। तसेच पुण्यातील अनेक समस्यांबाबत आपण देवेंद्रजींना सांगत असतो असंही त्या भाषणादरम्यान म्हणाले आहेत। पुण्यातील समस्यांवर भाष्य करताना अमृता फडणवीसांनी देवेंद्र फडणवीस पुण्याला आपलं मूल मानतात असं विधान केल्यानंतर आता त्यांच्या या विधानांची चर्चा सुरू झाली आहे। एक ताज्या आणि स्फोटक खुलाशात सूत्रांनी सांगितले की जलालुद्दीन उर्फ छांगूर बाबा पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स सोबत संबंध दृढ करण्यासाठी प्रयत्न करायचा, त्यासाठी तो काठमांडूला गेला होता। हा कथित प्रयत्न सध्या सुरू असलेल्या अवैध धर्मांतर प्रकरणापलीकडचा आहे, ज्यामध्ये बाबावर आधीच गंभीर आरोप आहेत। सिगारेटच्या पाकिटांवर भीतीदायक चित्रे असते। सिगारेट ओढणे आरोग्यासाठी धोकादायक असल्याचा इशारा त्या पाकिटांवर दिलेला असतो। आता समोसे, जलेबी बाबत आरोग्य विषयक इशारा देणारे फलक लावण्यात येणार आहे। तुम्ही ज्या ठिकाणी समोसे, जलेबी खरेदी करता त्या ठिकाणी हे फलक लावले जातील। एम्सच्या आदेशावरून नागपूरच्या दुकानांमध्ये चेतावणी फलक लावले जाणार आहे। पुणे शहरात मागील काही वर्षांपासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात फोफावली आहे। अशीच आणखी एक घटना शहरात घडली असून एका पान टपरीवर किरकोळ कारणावरून वाद झाला आणि त्यानंतर एका 25 वर्षीय तरुणाचा कोयत्याने वार करून खून करण्यात आलाय। ही घटना कात्रज मधील साई सिद्धी चौकात घडली। भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपी धैर्यशील मोरे याला अटक केली आहे। रिक्षातून शाळेत जाण्यासाठी निघालेल्या 16 वर्षांच्या शाळकरी मुलीला पळवण्याचा प्रयत्न झाला असून मुलीने स्वतःला वाचवण्यासाठी रिक्षा चालकाला कंपास पेटीतील कर्कटक मारत शेजारी बसलेल्या प्रवाशाला धक्का देऊन मुलीने रिक्षातून उडी मारली। हा प्रकार नुकताच भिवंडीमध्ये घडला असून मुलीच्या तक्रारीनंतर अज्ञात रिक्षा चालक आणि प्रवाशाविरुद्ध शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। देशासाठी चलनी नोटांची छपाई करणाऱ्या नाशिक रोड नोट प्रेसची बिहारमधील 7 जणांनी फसवणूक केल्याची घटना ताजी असतानाच खोटी कागदपत्रे सादर करून नोकरी मिळविणाऱ्या आणखी एका संशयिताचे नाव समोर आले आहे। विवेक सुरेश पाल सिंग पनवर असे या संशयित प्रेस कर्मचाऱ्याचे नाव आहे। त्याने डिप्लोमा इन इंजिनिअरिंगचे खोटे प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळविल्याचे समोर आले आहे। ब्युटी पार्लर मध्ये नोकरी देतो असे सांगून बांगलादेशातून पुण्यात आणलेल्या एका तरुणीला बुधवार पेठेत वैश्य व्यवसाय करण्यासाठी धमकावल्याचा प्रकार उघड झालाय। या तरुणीने वैश्य व्यवसायास नकार दिल्यामुळे खोलीत डांबून तिला पट्ट्याने मारहाण करण्यात आली। ही घटना एका सामाजिक संस्थेच्या निर्देशनास आल्यानंतर सहकार नगर पोलिसांच्या मदतीने तरुणीची सुटका केली। या प्रकरणी 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।